बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यातली खोक्या भोसलेच्या रूपानं दहशत समोर आलेली आहे। या सगळ्या खोक्या भोसलेच्या पाठीमागं सुरेश धस असल्याचं सांगितलं जातं। सुरेश धस यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणारे महबूब शेख आपल्याबरोबर आहेत। भाई, काय सांगाल, काय प्रकार आहे हा सगळा? आपण बघितलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून खोक्या भोसलेंनी मारहाणीचे त्यांनी केलेले व्हिडिओ, नोटाचे बंडलचे व्हिडिओ, त्यानंतर हरणाची शिकार केलेली काल पोलिसांनी आणि वन विभागाने त्याच्या घरी रेड केली तर तिथं साहित्य आणि मांस असं काही सापडलंय। या सगळ्या प्रकरणात खोक्या भोसले हा सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे आणि प्रचारात असो किंवा त्यांच्या सक्रिय कार्यक्रमातून नेहमी असतो। भारतीय जनता पार्टीचा तो एका भटक्या विमुक्त आघाडीचा तो प्रदेशचा काहीतरी पदाधिकारी आहे आणि आपलं काहीच होऊ शकत नाही ही भावना ज्या वेळेला कार्यकर्त्याच्या अंगामध्ये शिरते, आपला बॉस आपल्याला वाचू शकतो ही भावना ज्या वेळेला होती त्यावेळेला गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांच्या अंगामध्ये वाढीला लागते आणि त्याच्यावर याच्या अगोदर देखील अनेक 7-8 गुन्हे आहेत। एसपीने स्वतः क्लिअरिफिकेशन दिले की 7-8 गुन्हे त्याच्यावर आहेत। 7-8 गुन्हे दाखल असलेला माणूस हा एका सत्ताधारी आमदाराच्या सोबत राजरोसपणे फिरतो आणि सत्ताधारी आमदार देखील नकळत त्याची बाजू घेतात। म्हणजे महिलेची छेडछाड केली, ठीक आहे, त्या खोक्या भोसलेंनी मला पण फोन करून सांगितलं की 1.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, त्या महिलेला छेडछाड केली। माझं म्हणणं आहे, महिलेला छेडछाड केली ही संताप आणणारी घटना आहे। त्या घटनेत तुम्ही मारहाण केली, 2-4 झापडा मारल्या आणि त्याला नेऊन पोलीस स्टेशनला दिलं। शेवटी कायदा आहेच ना एखाद्या माणसाला। आणि आता तो समोरचा माणूस पण आम्हाला फोन करून सांगतोय की नाही, माझे कामाचे ह्यांच्याकडे पैसे होते, पैसे ह्यांना द्यायचे नाही म्हणून त्यांनी बुडवायचं म्हणून मला मारहाण केली। असं आहे की प्रत्येक वेळेला एखाद्याला अमानुष मारहाण केली आणि महिलेचं कारण जर पुढे करत असो तर मला वाटतं हे दुर्दैवी, हे आरोपीला किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारं काम आहे। आणि मग खोक्या भोसले जो सोनं आणतो तो कुठं विकतो, कुणाच्या मध्यस्थीने विकतो, किंवा ते जे काय आता त्यांनी मारलेत का हरिण, मारले असले तर त्याची काय चौकशी केली, इतक्या दिवस फॉरेस्टचे कोणते अधिकारी मग त्याच्या संपर्कात होते, त्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत काय याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याला कुणाचा अभय मिळत होता, ह्या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांनी केला पाहिजे। नेमकं आतापर्यंत त्याला एवढी सॉफ्ट वागणूक का दिली हे बघितलं पाहिजे। मग तुम्हाला त्याने कधी फोन केला होता आणि फोन करण्याचा हेतू काय होता त्याचा? नाही, तो मला चॅनलला बाईट झाल्याच्या नंतर मला तो सांगत होता की आता आम्ही एका गावातले असल्यामुळं आमचे एकमेकाशी बोलणं संबंध असतातच सगळ्या कोणत्याही पक्षाचे असले। तो सांगत होता की ही जी घटना घडली तो व्हिडिओ 1.5 वर्षापूर्वीचा आहे आणि आम्ही म्हणलं 1.5 वर्षापूर्वीचा असला तरी एवढं मारत असतात का? तर तो सांगत होता मग ते महिलेची छेड काढली म्हणून मारलं। तर मी म्हणलं पोलीस स्टेशनला तुम्ही द्यायला पाहिजे होतं, बाकी काही नाही। तो त्याची बाजू का झालं हेच तो सांगत होता, बाकी दुसरं काही विशेष काही बोलला नाही। व्हिडिओ 1.5 वर्षापूर्वीचा नव्हता, तो लेटेस्टच होता। नाही, तो व्हिडिओ आता त्या माणसानेच सांगितलंय तो व्हिडिओ कधीचा आहे। आता याची पोलिसांनी खातरजमा केली पाहिजे, पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केलाय आणि मला वाटतं सुदैवाने तो माणूस देखील जिवंत आहे। तर त्या माणसानं तो व्हिडिओ मला वाटतं त्यांनी सांगितलंय की त्याला कशामुळे मारहाण केली। हे सगळं खोक्या भोसलेचं धाडस फक्त सुरेश धस यांच्यामुळेच वाढलं असं वाटतंय का? कसं आहे, कोणत्याही गुन्हेगाराला अभय, राजकीय अभय असल्याशिवाय त्याचं धाडस होऊ शकत नाही, त्याचं धाडसच होऊ शकत नाही। आता सुरेश धस सांगतात की मीच त्याच्यावर 2 गुन्हे दाखल करायला लावले। मग जर असं असतं तर तो तुमचा कार्यकर्ता म्हणून कसा वावरत होता? कालच्या विधानसभेत त्यांनी त्यांचं काम केले ना, त्यांच्या फॉर्म भरायची रॅली काढली आणि प्रत्येक दौऱ्यात तो सोबत आहे। एक व्हिडिओ तर त्याचा एकदम मजेशीर आहे की अण्णा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि ते कोणत्या का पक्षातून व्हायनात, मी अण्णा प्रेमी आहे आणि अण्णा जर मुख्यमंत्री झाले तर मी भाजपचा पदाचा राजीनामा देईल आणि पहिला मी त्यांच्यासोबत जाईल। चांगली गोष्ट आहे, अण्णा मुख्यमंत्री व्हावं, याला अर्थमंत्री करावं आणि याच्या गँगने GST गोळा करावी, चांगलं उत्पन्न वाढलं राज्याचं। आता जो मोर्चा निघाला शिरूर कासारमध्ये, त्या मोर्चेकरांची एक मागणी आहे की या सतीश भोसले प्रकरणामध्ये सुरेश धस यांना सहआरोपी करण्यात यावं। ठीक आहे, माझं असं म्हणणं आहे की सहआरोपी कुणाला करावं, काय करावं हे पोलिसांनी, शेवटी आरोपीची मानसिकतेला बळ कुणी दिलं? आरोपीला इतक्या दिवस समजा शिकार करतोय, मग फॉरेस्टवाल्यांनी का दुर्लक्ष केलं किंवा त्याचे एवढे गुन्हे असताना पोलिसांनी अजून का ठोस कारवाई केली नाही? खरं तर मी एसपींचं अभिनंदन करील
की ज्यावेळेला हे लोक एखादी फिर्याद यांच्यावर दाखल होती त्यावेळेला हे क्रॉस कंप्लेंट करायला महिलांना पाठवतात. पण एसपींनी शहानिशा करून त्या ठिकाणी कारवाई केल्यामुळं मला वाटतं अशा गोष्टीला जरब बसेल. आणि प्रश्न असा आहे की एवढी दहशत करायची, दादागिरी करायची, उत्मात करायची हिंमत येते कुठून? याच्या पाठीमागं कोण आहे? याच्या पाठीमागं कोण आहे हे पोलीस प्रशासनाने शोधलं पाहिजे आणि जो कुणी असेल मग त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता एकीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि दुसऱ्या बाजूला तो राजीनामा झाल्यानंतर खोक्या भोसलेचं प्रकरण समोर आलं ना, तर सुरेश धस टार्गेट होत आहेत. तर या पाठीमागे काय तुम्हाला राजकारण जाणवत आहे? हे असं आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तो अगोदरच व्हायला पाहिजे होता. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तर संतोष देशमुखची क्रूर हत्या झाली. मी ह्या मताचा आहे की संतोष देशमुखांची क्रूर हत्या असो किंवा कैलासला मारणं असो किंवा हे खोक्या भोसलेंनी मारणं असो, ही एक वृत्ती आहे आणि त्या वृत्तीला पाठीशी घालणारा कोणताही पक्षाचा कोणताही राजकीय नेता असला तर तो त्याला दोषीच आहे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि धनंजय मुंडेंनी केलं, त्यांनी राजीनामा दिला म्हणजे तेवढं क्रूर हत्याच त्याची झाली ना संतोष देशमुखांची. त्याच्यात राजीनामा दिला म्हणून काय झालं? पंकजाताईंनी सुद्धा सांगितलं की त्यांनी तर मंत्रिमंडळाची शपथच घ्यायला नव्हती पाहिजे. आणि यात राजकारण काय नाही. खोक्या भोसलेन मारलं नसतं, खोक्या भोसले जर सुरेश धसांचा कार्यकर्ता नसता, अहो त्याचे व्हिडिओ बघितले का तुम्ही? नोटाची बंडल. आणि काल मी माझ्या कट्ट्यावर ऐकताना धसांचं एक स्टेटमेंट ऐकलं की 2-2.5 लाख रुपये होते, तो मुकादमाला म्हणजे किती पांघरून घालायचा. आता एखाद्या माणसाला कितीही मोठा चष्मा लागलेला असला, किती मोठ्या नंबरचा चष्मा असला तरी त्याला दिसतील ते 25-30 लाख रुपये डॅशबोर्डवर ठेवलेले आहेत. किंवा घरातली रक्कम कितीही, चष्मा म्हणजे कितीही मायनसचा जरी चष्मा असला तरी त्याला दिसेल. म्हणजे आणि तो लेबर पुरवठा करतो मुकादमाला. असं लेबर पुरवठा मुकादमाला करणारा अजून माणूस नाही. कोणत्या मुकादमाला करतो त्यांनी त्याच्या 4-5 मुकादमाची नावं तरी सांगितली पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही चुकीला चूक म्हणा, तुमचा संबंध नाही, तुम्ही चुकीला चूक म्हणा, पण तुम्ही चुकीवर पांघरून घालायचं काम करताय का? एकीकडे सांगताय की मी 2 गुन्हे दाखल करायला लावले, दुसरीकडे पांघरून घालायचं. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीमुळे गुन्हेगाराची प्रवृत्ती आणि मनोबल वाढते. आता या सगळ्या प्रकरणात काय कारवाई व्हावं, मागणी काय तुमची? मला वाटतं याच्या खोलापर्यंत पोलिसांनी गेलं पाहिजे. याच्यात 2 अँगल आहेत. एक अँगल आहे की त्यांनी शिकार केली, त्या शिकारीला त्याला पाठिंबा कुणी दिला, मग त्या हरणचे मटण असेल केलंय का, केलं असेल तर ती गंभीर गोष्ट आहे. मग ते कुणापर्यंत गेलंय, कुणी त्याला पाठिंबा दिलाय, कोणते अधिकारी याच्यात सामील आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. दुसरं, हे जे अमाप संपत्ती दाखवतात आणि त्याच्या अनुषंगाने जे काही गुन्हेगारी केली तर त्याला कुणाचा वरद असतंय, हे कुणाच्या माध्यमातून केलं, त्याला कोण पोलीस प्रशासन इतके दिवस कसं डोळे झाकून गप्प बसलं किंवा यंत्रणा का गप्प बसल्या, ह्या 2 अँगलनी तपास करणं मला वाटतं गरजेचं आहे. आता या प्रश्नाव्यतिरिक्त दुसरे 1-2 प्रश्न विचारतो राज्यातले. सध्या औरंगजेबाची कबर हा मुद्दा चर्चेत आहे. काही लोक म्हणतात औरंगजेबाची कबर उकरून टाकली पाहिजे, काही जणांचा विरोध आहे. काय भूमिका आहे तुमची? असं आहे की माझं असं स्पष्ट मत आहे की आता सध्याचा विषय हा महागाई, बेरोजगारी याच्यावर कधी बोलणार आहेत का नाही? आता किती दिवस हेच हिंदू मुस्लिम, मराठा ओबीसी, आता झाल्या ना निवडणुका, आता तरी मूळ मुद्द्याकडे या. मूळ मुद्द्याकडे या. यानं कबर असली काय नसली काय, याने आमची महागाई बेरोजगारी कमी होणार आहे का? याने आमच्या महाराष्ट्रातले प्रश्न सुटणार आहेत का? महाराष्ट्रात आता जे काही विकास कामं थांबलेत ते सुरू होणार आहेत का? युवकांना रोजगार नाही, त्याच्याकडे बघा. युवकाचा रोजगार आणि महागाई कंट्रोल करणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न मला वाटतं याच्यापेक्षा मोठे हे प्रश्न नाहीत. तर आता विरोधकांनी धार्मिक ध्रुवीकरण करणं, राजकारण करणं, याच्यापेक्षा इतिहास उकरत बसण्यापेक्षा आता भविष्याची चिंता करा. युवकांच्या भविष्याची चिंता केली पाहिजे, ते अधिक सोयीचं होईल. जयंत पाटलांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही भाजपच्या संपर्कात आहात का, तर जयंत पाटील म्हणाले मी सर्वांच्याच संपर्कात आहे. आता ते सारखंच एकच प्रश्न विचारतायत आणि 3 वर्षापासून त्यांच्या नावाची तीच चर्चा करतात. आणि बघा, सगळे राजकीय नेते सगळ्याच्या संपर्कात असतात. आता आम्ही आमच्या तालुका पातळीवर सगळेच पक्ष आमच्या संपर्कात असतात, आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. शेवटी एका विधान भवनात काम करणारे लोक एकमेकाशी बोलतच असतात ना. आता तोच प्रश्न
सातत्यानं विचारून त्यांच्या नावाचाच जर चर्चा घडवत आणली तर शेवटी आता त्यांनी तो टॉमना मारलेला आहे. आता त्याला जरी असं म्हणून घेत असतील की ते संपर्कात आहेत, तर मला वाटतं याच्यापेक्षा हास्यास्पद काय म्हणणार आता. पंकजा मुंडेचं एक स्टेटमेंट आलंय की मला फक्त ओबीसींचे नाही तर सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे. ओबीसीची समाजाचे नेतृत्व असा माझा उल्लेख केला जातो. मला ओबीसी नेतृत्वाच्या पुढे जाऊन सर्व समाजाचं नेतृत्व करायचे अशी त्यांनी भूमिका व्यक्त केली आहे. नाही, चांगली गोष्ट आहे. सगळ्याच नेत्यांनी समाजाच्या बंधनात न अडकता सर्वसमावेशकच नेतृत्व करायची भावना किंवा त्यांचा तो भूमिका ही चांगलीच आहे. सर्व समाजाचं नेतृत्व करण्याची भूमिका ही योग्य आहे आणि ह्या सगळ्याच नेत्यांनी त्या सर्व समाजाला जर सोबत घेऊन नेतृत्व करण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं सामाजिक सलोखा हा कायम राहील. तर हे होते महबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. यांनी सांगितलंय की जर सुरेश धस यांना मुख्यमंत्री केलं तर खोक्या भोसलेला अर्थमंत्री करा आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून जीएसटी गोळा करा. कॅमेरामन अप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, शिरूर कासार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.